हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुमच्यासाठी केक ट्युटोरियल घेऊन आलेले आहे. तर आता मी केकचे स्पॉन्ज रेडी करून घेतलं होतं ना, तर केकचे लेयर्स करते. मी सहसा दोऱ्यानेच केक्सचे लेयर्स करत असते, त्याच्याने छान लेयर्स येतात. चला तर मग आता आपण केकला आयसिंग करून घेऊ. मी मस्त केक बोर्ड ठेवून केक बोर्डवरती मस्त क्रीम लावून घेतले. क्रीम लावल्यानंतर बेस ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे मस्त क्रीम अशी फिल करून घेतलेली आहे. क्रीम फिल केल्यानंतर वरतून त्याच्यावरती आता मी मग क्रश टाकणार आहे. पायनॅपल फ्लेवरचा केक असल्यामुळे त्याच्यावर पायनॅपल फ्लेवरचा क्रश टाकते. तर आता सेकंड लेअर ठेवून घेतलेली आहे. तर सेम तीच प्रोसेस शुगर सिरपने सोक करून घेतलेला आहे आणि आता क्रीमची छान एक लेअर करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी लेअर क्रीम हे करून घेतलेली आहे. तशी परत मी इथे सेकंड लेअरच्या वरती क्रश टाकलेला आहे आणि छान तो पसरून घेतलेला आहे. आणि लास्ट लेअर आपली ती मी फ्रंटवरती टॉपला ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे साईडने पण क्रीम कोटिंग करून घेतलेली आहे. अशा प्रकारे क्रीम कोटिंग केली ना, तर आपले जे केकचे क्रम्स असतात ते स्पॉन्जमध्ये टच होऊन जातात, तर ते बाहेर निघत नाही आणि आपल्या आपण जे लास्ट लेअर देतो ना, तर त्याच्यामध्ये ती क्रीम स्पॉन्जचे जे क्रम्स असतात ना, ते मिक्स नाही होत. त्याच्यामुळे कसं आहे, छान अशी कोटिंग दिली ना, तर फिनिशिंग छान येते केकला. आता मी फायनल फिनिशिंगसाठी क्रीम स्पॉन्जला लावून घेते. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी क्रीम लावते ते आणि छान प्रकारे आयसिंगही करून घ्यायची असते. अशा प्रकारे मी आता माझ्या केकला मस्त पायनॅपल फ्लेवरच्या केकला आयसिंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने छान फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. वरच्या साईडने पण फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. अशा प्रकारे बघा आपला केक किती छान फायनल फिनिशिंग त्याची झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे डेकोरेशनची. इथे मी रेड कलरचं जेल घेतलेलं आहे. न्यूट्रल जेलमध्ये रेड कलर टाकलेला आहे आणि तो छान मिक्स करून त्याची लेअरिंग करते. सिंपल डेकोरेशन करायचं आहे. सिंपल डिझाईन सांगितली कस्टमरने, तर सिंपलच करायचं आहे म्हणून मी जेल बेसचं यूज केलेलं आहे आणि इथे वेव डिझाईन अशी क्रिएट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते वेव डिझाईन. आणि साईडला पण मी न्यूट्रल जेलने कवर केलेला आहे केक आणि छान फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. इथून पुढची प्रोसेस जी होती ना, ती माझ्याकडून शूटच नाही झाली. माझा कॅमेरा ना बंद झाला, त्याच्यामुळे मला आता हा फायनल रिझल्ट असा केक डेकोरेट केला. कस्टमरने मला ह्या प्रकारे सिंपल डिझाईन सांगितली, म्हणून मी सिंपल डिझाईन ट्राय केली. कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.